स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वाणीने, लेखणीने आणि व्यक्तिमत्वाने संपूर्ण देशाचे राजकीय सामाजिक वातावरण भारावून टाकले होते। टिळक हे एक राजकीय आणि सामाजिक नेतृत्व म्हणून किती महान होते हे आपल्याला ठाऊकच आहे, पण एक पत्रकार आणि एक संपादक म्हणून ते किती जागृत आणि निर्भीड होते हे आपल्याला त्यांचे केसरी या वर्तमानपत्रातील लेख वाचल्यावर लक्षात येते। ब्रिटिशांच्या राजवटीत त्यांच्या जुलमी कारभाराविरोधात टिळकांनी सडेतोड आणि जळजळीत शब्दात लेख लिहिले। घडत असलेल्या घटनांवर अग्रलेखांच्या माध्यमातून तात्काळ व्यक्त होणे हे टिळकांचे वैशिष्ट्य। त्या काळी इतरही अनेक दैनिके होती, पण केसरीच्या माध्यमातून देशाचे वैचारिक आणि कृतिशील भावविश्व आकाराला आले ते लोकमान्य टिळक आणि त्यांच्या लेखणीमुळेच। त्यांचे लेख इतके रोखठोक होते की भारतीय जनतेच्या मनात ब्रिटिशांविरोधात असंतोष वाढवण्याचे काम त्या लेखांनी केले आणि त्या अग्रलेखांमुळेच टिळकांना ब्रिटिशांकडून अटकही करण्यात आली होती। तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया टिळकांच्या काही गाजलेल्या लेखांविषयी। नमस्कार, मी दीपाली कानिसे, कॅमेरावर आहेत साक्षात सावंत। त्यावेळी विदेशी मालावरील बहिष्काराची चळवळ चांगलीच गाजत असताना फर्ग्युसन महाविद्यालयातील एक विद्यार्थी त्या चळवळीत सहभागी झाला होता। त्या विद्यार्थ्याने त्या चळवळीत भाषण केले होते। तो विद्यार्थी त्यावेळी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता। परवानगी न घेता तो चळवळीत सहभागी झाला म्हणून महाविद्यालयाकडून त्याला 10,000 रुपये दंड ठोठावला गेला आणि त्याची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली। त्याच वेळी डेक्कन महाविद्यालयातही विद्यार्थ्यांनी कसे वागावे अशा आशयाचा मजकूर प्राचार्यांकडून प्रसिद्ध झाला होता। या घटनांवर आधारित टिळकांनी हे आमचे गुरुच नव्हते अशा शीर्षकाचा अग्रलेख लिहून त्या महाविद्यालयांचा आणि तेथील प्राचार्यांचा चांगला समाचार घेतला। राष्ट्रहितार्थ उभारल्या गेलेल्या चळवळी आणि त्या चळवळींचे ज्ञान विद्यार्थी दशेतच मुलांच्या मनावर बिंबवले जाणे किती महत्त्वाचे आहे हे या अग्रलेखातून टिळकांनी मांडले होते। टिळकांचा एक अत्यंत गाजलेला अग्रलेख म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय। 1997 साली भारतात प्लेगची साथ आली होती। पुण्यातही या साथीने थैमान घातलं होतं। ही प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी मुंबईच्या गव्हर्नरने WC रँड याची नेमणूक केली होती। प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी रँडने लष्कराच्या मदतीने प्रयत्न सुरू केले, तरीही ती साथ काही आटोक्यात येत नव्हती। ही साथ आटोक्यात आणली जावी म्हणून ब्रिटिश सरकारने जनता साध्या उपायांनी ऐकत नसेल तर जबरदस्ती करा, पण वाटेल ते करून ही साथ आटोक्यात आणा असा आदेश काढला। हा आदेश निघताच गव्हर्नर रँडने लोकांवर जुलूम जबरदस्ती करायला सुरुवात केली। महिलांवरही त्यांनी अत्याचार केले, त्यामुळे त्याच्याविषयी लोकांच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला। या रागातूनच चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला। या वधामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेलं। त्यांनी पुण्यात ठिकठिकाणी नाकेबंदी केली। गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यास 20,000चं बक्षीस जाहीर केलं। अनेकांना अटक करून त्यांना दम भरला, जाब विचारण्यात आला। त्यावेळी टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा अग्रलेख लिहिला। या लेखात रँडच्या हत्येनंतर पुण्यात जास्त पोलीस नेमण्याबद्दलचा जाब विचारण्यात आला। एखादा मोठा हत्ती पिसाळलेला असतो, तो वाटेल तशी धुळधाण करत सुटतो, त्याचप्रमाणे सरकारची स्थिती झाली आहे असं टिळकांनी या अग्रलेखात लिहिलं होतं। या अग्रलेखानंतरच काही दिवसातच टिळकांनी राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हा अग्रलेख लिहिला। या अग्रलेखांमुळे इंग्रज सरकार खवळलं। रँडच्या हत्येशी टिळकांचा संबंध असावा असं इंग्रजांना वाटू लागलं। सरकारने कसून चौकशी केली, मात्र या हत्येशी टिळकांचा संबंध असल्याचा एकही पुरावा त्यांना हाती लागला नाही। मात्र रँडला मारण्यासाठी टिळकांचे लेखच जबाबदार आहेत असा आरोप करून इंग्रजांनी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला आणि टिळकांना शिक्षा झाली। पण त्यानंतरही टिळकांचे लेखन सुरूच राहिले। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात लोकमान्य टिळक आणि त्यांच्या लेखांचा खूप मोठा वाटा आहे। अशा या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला फॉलो करा।